नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. जीवनदान. सकाळी सकाळी हॉस्पिटलला जायला निघालो. मध्येच ट्रॅफिक जाम झालं. इतकं ट्रॅफिक सुटेपर्यंत साधारण 20 मिनिटं तरी लागली असती. सानू म्हणजे सानवी, माझी लाडकी बायको, अहो रुसून बसली होती ना. खरं तर माझ्यामुळेच आज तिलाही कॉलेजला जायला उशीर झाला होता. त्यामुळे जरा चिडली होती. आता बायको चिडली म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, नवऱ्याने शांत बसावं म्हणजे युद्ध टाळता येतं. खरं तर आज तिला पहिलं लेक्चर घ्यायचं होतं, पण माझ्यामुळे जरा उशीर झाला, त्यामुळे स्वारी जरा चिडली होती. मी हळूच गाडीतली FM ऑन केलं. सुंदर गाणं लागलं तर, ये आंखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते, इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते. ये आंखें देखकर. माझ्या सानूचे डोळे देखील खूपच सुंदर आहेत. मावळत्या सूर्याच्या तांबड्या छटा असलेले तिचे पाणीदार डोळे, जणू काही अख्खं ब्रह्मांडच तिच्या डोळ्यात सामावले. पहिल्यांदा तिला पाहिलं त्या क्षणी तिच्या डोळ्यातल्या प्रेमात पडलो होतो आणि अजूनही त्यांच्याच प्रेमात आहो. तिच्या डोळ्यात पाहिलं की दिवसभराचा थकवा, दिवसभरात होणाऱ्या सर्जरी, या साऱ्यांचा क्षीण एका क्षणात निघून जातो. इतक्यात विंडोच्या काचेवर टकटक ऐकू आली. मी काच खाली केली. एक लहानशी चिमुकली हातात गुलाबाची फुलं घेऊन उभी होती. मला लगेच म्हणाली, काका गुलाबाची फुलं घ्या ना. नको नको ग बाळा, मला नकोय फुलं, मी आत्ताच कामावर चाललोय, फुलं घेऊन काय करणार. मी म्हणालो, अहो काका, काकूंना द्या ना, त्या खुश होतील. ती हसत हसत म्हणाली. तिचं ते निरागस हसू बघून आम्ही दोघेही हसू लागलो. चला, त्या मुलीमुळे का होईना आहो बायको हसली माझी. मी लगेच खिशातून 100ची नोट काढली आणि होती नव्हती तिच्या जवळची सगळी फुले घेतली आणि सानवीला दिली. त्या फुलांमुळे सानवीच्या ओठांतील कळ्या उमलल्या. काय ग चिमणे, तुझं नाव काय, कुठे राहतेस आणि शाळा शिकत नाहीस का तू. सानवीने त्या मुलीला विचारलं. माझं नाव मिनी, त्या रस्त्याच्या पलीकडे देऊळ दिसते ना, मी तिथेच वस्तीत राहते. माझे आई बाबा रस्त्यावर अपघातात गेले 2 वर्षापूर्वी. आजी आहे घरी, पण तीही थकली आहे आता. तिच्या औषध पाण्याला पैसे लागतात ना, म्हणून मी ही फुलं सकाळच्या वेळेस विकते. दिवसभर तिथे देवळाजवळ काकांच्या दुकानात बसून हार बनवायला मदत करते त्याला. सरकारी शाळेत जाते, पण आठवड्यातून एकदा. मैत्रिणी सांगतात शाळेचा अभ्यास मी मन लावून करत असते. मला ना मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत करणार. माझ्या वस्तीच्या लोकांसाठी मला डॉक्टर व्हायचं आहे. माझा बाबा पण म्हणायचा, काही झालं तरी खूप मेहनत करीन आणि माझ्या मिनीला डॉक्टर बनवेन. त्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. मिनीचे हे बोलणं ऐकून आम्ही दोघेही शांत झालो होतो. इतक्यात हॉर्नच्या आवाजाने कानठाळ्या बसल्या. रस्त्यावरच्या दिव्यांनी ग्रीन सिग्नल दिलं होतं. तिथून पुढे निघालो. सानूला कॉलेजमध्ये सोडून मी पुढे हॉस्पिटलला पोहोचलो. आज कुठल्याच इमर्जन्सी केसेस किंवा कुठल्या सर्जरी नव्हत्या, त्यामुळे मी राऊंडवरती जाऊन सगळ्या पेशंटचा फॉलोअप घेतला. कधी असं होत नाही, पण आज पहिल्यांदाच मला हॉस्पिटलात निवांत मिळाली. पण कोण जाणे त्या मिनीचे विचार राहून राहून मनात येत होते. मिनीने मनाच्या खोल तळापर्यंत जाऊन तिच्या शब्दांच्या खुणा सोडल्या होत्या. इतक्यात फोन वाजला. साधारण संध्याकाळी 4 वाजायची वेळ असेल. हॅलो. मी काही विचारना तोच पुढून डॉक्टर अजय बोलले. डॉक्टर सागर, प्लीज जरा खाली या, एक इमर्जन्सी आहे. ॲक्सिडेंटची केस आहे. स्ट्रेचरवर एक लहान मुलगी होती. रक्ताने तिचा चेहरा माखला होता. जराही विलंब न करता मी लगेच तिला OTमध्ये घ्यायला सांगितलं. सिस्टरने तिचा चेहरा कॉटनने क्लीन केला. बघतो तर काय, सकाळी गुलाबाच्या फुलांप्रमाणे खळखळून हसणारी मिनी रक्ताच्या थारोळ्यात निपचित होऊन पडली होती. तिच्या हातापायाला जबर दुखापत झाली होती. गाडीच्या फुटलेल्या काचा तिच्या चेहऱ्यावर जाऊन उपसल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. अचानक मला वेगळी शंका आली. मी लगेच टॉर्च घेऊन तिच्या डोळ्यात पाहिले. काचेचे बारीक कण तिच्या डोळ्यात देखील जाऊन रुतले होते. सकाळी मिनीने तिच्या घरची परिस्थिती सांगितलीच होती, त्यामुळे कुणाचीही वाट न बघता माझ्या रिक्सवर मी तिला ऑपरेशन केलं. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात खूप सूक्ष्म असे काचेचे तुकडे असल्यामुळे ते सर्व काढताना बराच वेळ लागला.
या अपघातामुळे मिनीच्या दोन्ही डोळ्यांचा कॉर्निया पूर्णपणे डॅमेज झाला होता. कॉर्निया हा डोळ्याच्या बाहेरील बाजूचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याची रचना डोळ्याच्या बाहेरील बाजूने पारदर्शक काचेसारखी असते. काळ्या अथवा तपकिरी रंगाची बुबुळं म्हणजे या कॉर्नियाच्या मधील एक पडदा असतो. डोळ्यांच्या लेन्सवर पडणारा प्रकाश रेटिनावरून परिवर्तित होतो व त्याचा संदेश मेंदूकडे पाठवला जातो, ज्याद्वारे आपल्याला एखादी प्रतिमा समजते. या क्रियेमध्ये कॉर्नियाचे काम डोळ्यांवर प्रकाश केंद्रित करणे हे असते. जोपर्यंत एखादा डोनर मिळणार नाही तिच्या आयुष्यात अंधार राहणार. नातीचा अपघात झालाय हे ऐकून तिच्या आजीचीही प्राणज्योत माळवली होती. तिचा मानलेला काका त्यानेही हात वर केले. म्हणतात ना, सगळ्याच गोष्टींचे सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. ज्या इवल्याशा डोळ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या डोळ्यांपुढे अंधार साचला होता. कधी नव्हे ते पहिल्यांदा माझं मन सुन्न झालं होतं. सायंकाळी घरी गेल्यावर सारी हकीकत सानवीला सांगितली. तिचेही डोळे नकळत गळून लागले. सकाळी त्या चिमण्या मिनीची स्वप्न ऐकून तिची जिद्द बघून आम्ही दोघेही तिच्यावर हरवून गेलो होतो. त्यात तिच्या डोक्यावर मायेचं छत्र देखील नियतीने हिरावून घेतलं होतं. सागर ऐक ना, मिनी का कधीच नाही एक कारे बघू शकणार? मिनी का कधीच नाही एक कारे बघू शकणार? सानूने विचारले. का का नाही बघू शकणार ती? नक्कीच बघू शकेल. तिच्या कॉर्नियाचा फक्त बाहेरील थर डॅमेज झालाय. लॅमेरियल कॉर्नियल ट्रान्सप्लांट केल्याने ती परत आधीप्रमाणे बघू शकेल. मी तिला सांगू लागलो. ओके, मग यात खर्च किंवा रिस्क खूप मोठी आहे का? सानूने विचारलं. नाही ग, खूप काही खर्च नाही. अगदी 25 ते 30 हजारांमध्ये होऊन जाईल. हो, पण हे डोनरवर देखील अवलंबून असतं, मी म्हणालो. सानवी, सागर एक म्हणू का तुला? म्हणजे सहज डोक्यात आलं. सागर बोलला. हो बोल ना. सानवी, आपण करूया का रे हा खर्च? तिच्या अंधाऱ्या आयुष्यात परत उजेड करूया ना. आपलं स्वतःचं बाळ असतं तर आपण केलंच असतं ना. शिवाय हे सगळं पेअर करू शकतो ना. आज पहिल्यांदा सानवीच्या स्वरात बाळ नसल्याची खंत होती. ती आई होऊ शकत नव्हती. तिला गर्भाशय नसल्या कारणाने ती कधीही आई होऊ शकत नव्हती. पण अगदी लहानपणापासूनच माझं तिच्यावर प्रेम होतं. त्यामुळे मी तिला लग्नासाठी प्रपोज केलं. तेव्हा तिने मला नकारच दिला होता. एक अवयव नसल्याने माणसाचं आयुष्य संपत नसतं. मी तिला खूप समजावलं. माझे आईवडील ही खूप समजदार होते. त्यानेही तिला समजावलं. आपलं बाळ नाही म्हणून काय, आपण एखादं बाळ दत्तक घेऊया ना. हे माझ्या आईचे बोल ऐकून तिच्या मनाला खूप मोठा आधार मिळाला. सागर, हो सानू, आपण नक्कीच करू शकतो. मी उद्या आय बँकशी कॉन्टॅक्ट करतो. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण करूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी सानू देखील माझ्याबरोबर हॉस्पिटलला आली. एरवी कधीही सुट्टी न घेणारी ती, पण कोण जाणे तिने त्या दिवशी सुट्टी टाकली. आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा मिनीच्या रूममधून गोंधळ ऐकू येत होता. आम्ही दोघेही धावत तेथे पोहोचलो. सिस्टर तिला औषधं देण्याचा प्रयत्न करत होत्या. मी सिस्टरला बाहेर जाण्याचा इशारा केला. मिनी, बाळ काय झालं? औषधं का घ्यायची नाही? औषधं का नाही घ्यायची? तुला लवकर बरं व्हायचं नाही आहे का? मग औषध घ्यायला नको का? मिनी, कोण? गाडीवाले काका? हे तुम्हीच आहात ना? सानवी म्हणाली. अरे वा मिनी, तू काकांचा आवाज बरोबर ओळखलास. मिनी, अरे काकू, तुम्ही पण आलात? पण तुम्ही दोघे इथे कसे? मी म्हणालो, बाळा, आता तू जिथे आहेस ना, मी याच हॉस्पिटलला डॉक्टर आहे. माझेही शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकले. मिनी म्हणाले, काका, मी परत कधी नाही का बघू शकणार? माझ्या डोळ्यावरील पट्टी नाही का उघडणार कधीच? सांगा ना काका. सानवी म्हणाली, अगं मिनी, तू शांत हो बरं बाळा आधी. कोण म्हणालं तुला की तू बघू शकणार नाहीस म्हणून? तू लवकरच तुझ्या या सुंदर डोळ्यांनी आधी सारखं बघू शकणार आहेस. पण त्यासाठी तुला सगळे औषधं, जेवण नीट घ्यावं लागेल. सानवी मिनीला जवळ घेऊन समजावू लागली.
आज सानवी जणू काही मिनीची आईच आहे अशी तिची काळजी घेत होती. ते काही दिवस सानवीने मिनीची खूप काळजी घेतली. तिचं खाणं पिणं, तिच्या औषधं या सगळ्यांकडे तिचं व्यवस्थित लक्ष असायचं. मिनीही आता मागचं सगळं विसरून सानवीसोबत जुळून गेली होती. काही दिवसातच मला आय बँककडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. मिनीसाठी कॉर्नियाची व्यवस्था झाली आणि 2 दिवसात मिनीचं लॅमेरियल कॉर्नियल ट्रान्सप्लांट यशस्वीपणे पार पडलं. आज मिनीच्या डोळ्यावर पट्टी उघडणार होती. मी सहज तिला म्हणालो, मिनी, तुला तुझ्या नव्या डोळ्यांनी सर्वात आधी कोणाला बघायचं आहे? काका, मला माझी आई बघायची आहे, ती शांतपणे म्हणाली. आम्ही दोघेही स्तब्ध झालो, कारण तिचे आई वडील ती लहान असतानाच तिला सोडून गेले होते. मिनी म्हणाली, मी आजारी असताना जिने माझी काळजी घेतली, मला हाताने भरवलं, रात्री अंगाई गाऊन निजवलं, मला ती आई सर्वात आधी बघायची आहे. मिनी हे सगळं सानवीविषयी बोलत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मिनीला खूप जवळ घेत तिचे पापा घेतले. मिनीही तिच्या कुशीत शिरून शांत झाली. त्या दोघींना बघून माझेही डोळे कधी गळायला लागले मलाच कळलं नाही. मी आणि सानूने मिनीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमचं कुटुंब एक सुखी कुटुंब झालं. मिनी खूप हुशार आणि जिद्दी होती. तिची जिद्द, तिची चिकाटी या साऱ्याचं फळ तिला आज मिळालं होतं. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि ठरल्याप्रमाणे ती तिच्या वस्तीच्या लोकांची मनोभावे सेवा करत होती. आम्ही दोघेही तिच्याकडे बघून नव्याने जगू लागलो. तिच्या डोळ्यात पाहिलं की एकच गाणं आठवायचं, जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.